Hello everyone. So last two videos I was discussed the absorption, distribution, metabolism and excretion of drug this chapter. So in this chapter I was discussed first upon the what is meant by absorption and its different mechanism of absorptions. And last video I was discussed the different factors influencing absorption of drug. So in this part I will discuss about the second main point, that is distribution. So first upon definition of distribution. Distribution is transfer of drug between one compartment to another. The distribution म्हणजे ड्रग ट्रान्सफर होतो एका कंपार्टमेंटमधनं दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये. फर्स्टली काय होतं, ड्रगचं ॲब्सॉर्प्शन होतं. ॲब्सॉर्प्शन होतं म्हणजे ब्लड कशामध्ये जातो, जो पण ड्रग आहे तो ब्लडमध्ये जातो. आणि डिस्ट्रीब्युशन इज ट्रान्सफर ऑफ ड्रग बिटवीन वन कंपार्टमेंट टू अनदर. मग याच्यामध्ये जो ब्लडमध्ये गेलेला ड्रग आहे तो वेगवेगळ्या बॉडीच्या वेगवेगळ्या टिश्यूजमध्ये काय होतो, डिस्ट्रीब्यूट होतो, स्प्रेड होतो. त्यालाच डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. ॲब्सॉर्प्शनमध्ये ड्रग ब्लडमध्ये जातो आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये ड्रग ब्लडमधून जे वेगवेगळे बॉडीचे कंपार्टमेंट आहेत, बॉडीचे वेगवेगळे टिश्यूज आहेत त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होतो, त्याच्यामध्ये स्प्रेड होतो. सो डेफिनेशन, डिस्ट्रीब्युशन इज द ट्रान्सफर ऑफ ड्रग बिटवीन वन कंपार्टमेंट टू अनदर कंपार्टमेंट. एका कंपार्टमेंटमधनं दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये ड्रग काय होतो, ट्रान्सफर होतो, त्यालाच डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. So after absorption, a drug passes through various body fluids compartment such as interstitial fluid compartment, transcellular fluid compartments and cellular fluid compartments. तर ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर ड्रग काय होतो, व्हेरियस बॉडी फ्लुइड्स, जे बॉडीमध्ये वेगवेगळे फ्लुइड्स असतात, वेगवेगळे कंपार्टमेंट्स असतात, त्याच्यामध्ये ॲब्सॉर्प्शन नंतर तो ड्रग काय होतो, पास होतो. तर त्याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट आहेत. फर्स्ट इज अ इंटरस्टिटियल फ्लूड कंपार्टमेंट. जे पण इंटरस्टिटियल फ्लूड कंपार्टमेंट आहे त्याच्यानंतर ट्रान्ससेल्युलर फ्लूड कंपार्टमेंट. आता ट्रान्ससेल्युलर फ्लूड कंपार्टमेंटमध्ये फ्लूड ऑफ GIT, जे पण फ्लूड असतं GITचं ते, फ्लूड ऑफ ब्रोंकाय अँड फ्लूड ऑफ सेरेब्रोस्पायनल फ्लूड. And last is the cellular fluid compartment. After absorption, the drug passes through these 3 compartments. Next point is a protein binding. So after absorption, the drug circulates and bind with plasma protein, which is known as protein binding of drug. ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर ड्रग काय होतं, तर सर्क्युलेट होतं आणि सर्क्युलेट झाल्यानंतर जे पण बॉडीमध्ये प्लाझ्मा प्रोटीन असतं त्याच्यासोबत बाइंड होतो, त्यालाच प्रोटीन बाइंडिंग असं म्हणतात. ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर ड्रग सर्क्युलेट होतो वेगवेगळ्या पार्टमध्ये आणि सर्क्युलेट झाल्यानंतर तो जे पण प्लाझ्मामध्ये प्रोटीन असतं, आपल्या ब्लडमध्ये प्लाझ्मा आणि सेरम असतं, तर त्या प्लाझ्मासोबत प्रोटीन बाइंड होतं, त्यालाच प्रोटीन बाइंडिंग असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल सल्फा ड्रग्ज, ॲस्पिरिन, वारफॅरिन अँड डायझेपम. प्रोटीन बाइंडिंग कोणकोणते ड्रग करतात, तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत सल्फा ड्रग्ज, जे पण सल्फोनामाइड ड्रग्ज आहेत ते सगळे सल्फा ड्रग्ज. त्याच्यामध्ये सल्फाडायझिन, सल्फासेटामाइड, ट्रायमेथोप्राइम असे भरपूर सगळे एक्झाम्पल्स येतात. नंतर ॲस्पिरिन इज अ analgesic, antipyretic. Or next warfarin is anticoagulant, and last is diazepam is sinus depressant. So these drugs are transferred by the protein binding or distributed by the protein binding. In blood, majority of drugs are simply dissolved in serum water, but some of them are bound to ब्लड प्रोटीन सच ॲज अल्ब्युमिन, ग्लोबुलिन. तर भरपूर सगळे ड्रग आहेत ते सिरम वॉटरमध्येच काय होतं, डिझॉल्व्ह होऊन जातात. जे पण आपल्या ब्लडमधलं फ्लूड बॉडीमधलं सेरम असतं, सिरम वॉटर असतं, त्याच्यामध्येच ते डिझॉल्व्ह होऊन जातात. पण काही ड्रग डिझॉल्व्ह होत नाही, तर ते जे पण ब्लड प्रोटीन असतं, मग ब्लड प्रोटीनमध्ये अल्ब्युमिन आणि ग्लोबुलिन हे काय आहेत, तर अल्ब्युमिन आणि ग्लोबुलिन दीज आर दी अमायनो ॲसिड्स. मग त्याच्यासोबत काय होतं, ते
किंवा दीज आर दी प्रोटीन्स, त्याच्यासोबत काय होतात ते बाइंड होतं. नेक्स्ट सिग्निफिकन्स ऑफ प्रोटीन बाइंडिंग. मग सिग्निफिकन्स कोणकोणते आहेत तर त्याच्यामध्ये 2 सिग्निफिकन्स आहेत मेन. फर्स्ट, इन्क्रीज इन ड्युरेशन ऑफ ॲक्शन ऑफ ड्रग अँड सेकंड, पॉसिबिलिटी ऑफ ड्रग इंटरॅक्शन. सो फर्स्ट, इन्क्रीज इन ड्युरेशन ऑफ ॲक्शन ऑफ ड्रग. मग फर्स्ट सिग्निफिकन्स आहे तर काय होतं, प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंगमुळं जे पण ड्रगची ड्युरेशन ऑफ ॲक्शन असते ती इन्क्रीज होते. त्याची जी पण ड्युरेशन ऑफ ॲक्शन असते ती काय होते, इन्क्रीज होते. बट सम ऑफ टाइम देर इज पॉसिबिलिटी टू ड्रग इंटरॅक्शन. सो फर्स्ट, increase in duration of action of drugs. To maintain dynamic equilibrium between free and bound drug, there would be release of drug from protein bound fraction. Hence, highly protein bound drug would have longer duration of action and its dose and dosing frequency should be decided accordingly. तर इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी फ्री ड्रग आणि दुसरा म्हणजे प्रोटीन बाइंडिंग ड्रग, त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम मेंटेन होतं पहिल्यांदी. आणि त्याच्यानंतर हेन्स हायली प्रोटीन बाउंड ड्रग वूड हॅव लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन. एखादा ड्रग त्याची जर जास्त प्रोटीनला बाइंड व्हायची कॅपॅसिटी असेल किंवा ॲबिलिटी असेल तर त्या ड्रगची जी पण ड्युरेशन लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन, तर त्याची जी पण ॲक्शन असते ती लॉंग टाईमसाठी असते. नेक्स्ट, पॉसिबिलिटी ऑफ ड्रग इंटरॅक्शन. Drug interaction can occur when 2 or more drugs having high protein binding affinity for same plasma protein are given simultaneously. तर ड्रग इंटरॅक्शन केव्हा होतं, एक पर्सन आहे त्याला आपण काय केलं, 2 ड्रग दिले. एक पर्सन आहे, फॉर एक्झाम्पल आपण त्याला सल्फा ड्रग दिला, एक सल्फोनामाइड ड्रग दिला आणि दुसरा ॲस्पिरिन दिला. दोन्ही पण ड्रगची जी पण प्लाझ्मा प्रोटीनसोबत बाइंड व्हायची जी ॲफिनिटी आहे, जी ॲबिलिटी आहे ती हायर आहे. जर दोन्ही पण ड्रगची जर हायर ॲबिलिटी असेल तर त्यावेळेस काय होतं, देअर इज ऑकर ड्रग इंटरॅक्शन. 2 ड्रग त्या दोन्हीची पण जी क्षमता आहे प्लाझ्मा प्रोटीनला बाइंड करायची ती खूप जास्त आहे. तर त्या दोन्ही ड्रग सायमल्टेनियसली किंवा दिल्यामुळे 2 ड्रगमुळे मध्ये काय होतं, इंटरॅक्शन होतं. सो देअर इज ए पॉसिबिलिटी ऑफ ड्रग इंटरॅक्शन. आणि ड्रग इंटरॅक्शन झाल्यामुळे 2 ड्रग एकाच वेळी दिल्या गेल्यामुळे दोन्हीची पण जी पण ॲफिनिटी आहे ते हायर असल्यामुळे देअर इज अ रिझल्ट्स इन डिस्प्लेसमेंट ऑफ वन ड्रग बाय अनदर. एका ड्रगमुळे दुसऱ्या ड्रगचं काय होतं, डिस्प्लेसमेंट होतं आणि मे ऑकर दी टॉक्झिसिटी, त्याच्यामुळे टॉक्झिसिटी होते. सो दीज आर दी सिग्निफिकन्स ऑफ प्रोटीन बाइंडिंग. नेक्स्ट, मेटाबॉलिझम. तर मेटाबॉलिझममध्ये मेटाबॉलिझम मीन्स बायोट्रान्सफॉर्मेशन. आफ्टर ॲब्सॉर्प्शन देअर इज अ मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम मीन्स बायोट्रान्सफॉर्मेशन. These are same words. Definition of biotransformation: it is the alteration of drug within living organism so as to modify its activity or nature. तर काय होतं, जे पण ड्रग आहे त्याचं काय होतं, अल्ट्रेशन होतं बॉडीमध्ये. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये गेल्यानंतर त्या ड्रगचं जे पण अल्ट्रेशन होतं, त्या ड्रगचा इफेक्ट असतो तो चेंज होतो, त्यालाच बायोट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतात. इट इज अ प्रोसेस ऑफ मेटाबॉलिझम ऑफ ड्रग विच प्रिपेअर द ड्रग फॉर एक्सक्रिशन. तर याच्यामध्ये जो पण ड्रग आहे तो काय होतो, आफ्टर मेटाबॉलिझम देर इज अ एक्सक्रिशन. तर एक्सक्रिशनसाठी तो ड्रग काय होतो, मेटाबॉलिझममध्ये प्रिपेअर होतो, जेणेकरून आता मेटाबॉलिझम झाला की तो ड्रग काय होणार आहे, बॉडीतून रिमूव्ह होणार आहे. सो इट इज अ प्रोसेस ऑफ मेटाबॉलिझम ऑफ ड्रग विच प्रिपेअर द ड्रग फॉर एक्सक्रिशन. जो काय करतो, मेटाबॉलिझममध्ये ड्रग एक्सक्रीट होण्यासाठी प्रिपेअर होतो. फर्स्ट पास इफेक्ट. सो फर्स्ट पास इफेक्ट इज डिफाइंड ॲज द रॅपिड अपटेक अँड मेटाबॉलिझम ऑफ an agent into inactive compound by liver immediately after entering absorption and before it reaches the systemic circulation. The first pass metabolism म्हणजे काय, तर ॲज रॅपिड अपटेक and मेटाबॉलिझम ऑफ an agent into inactive compound. जे पण ॲक्टिव्ह ड्रग असतो त्याचं इनॲक्टिव्ह कंपाऊंडमध्ये काय होतं, कन्व्हर्जन होतं. तर कन्व्हर्जन होण्यामध्ये काय होतं, जो पण ड्रग आहे तो ही जी फर्स्ट पास मेटाबॉलिझम म्हणजे ड्रग
ब्लडमध्ये ड्रग आफ्टर एंटरिंग ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर आणि ड्रग सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये पोहोचायच्या आधी त्याच्या बिटवीन जी पण प्रोसेस असते त्याला फर्स्ट पास इफेक्ट असं म्हणतात. आफ्टर ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर आणि बिफोर इट रिचेस टू सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये पोहोचायच्या अगोदर जो ड्रग इफेक्ट शो करतो त्यालाच फर्स्ट पास मेटाबॉलिझम असं म्हणतात. द प्रोसेस ऑफ बायोट्रान्सफॉर्मेशन देअर आर 2 phases. First is a phase 1 and second is a phase 2. First phase 1, these reconjugation reaction produce a chemical changes in drug molecules such as reactions including reduction, hydrolysis and oxidation. तर ही जी फर्स्ट फेजमध्ये असते त्याच्यामध्ये दीज आर दी रिकॉन्जुगेशन रिॲक्शन. हे ज्या पण रिॲक्शन आहेत त्या फेज 1मध्ये ज्या पण रिॲक्शन्स आहेत त्या कशा आहेत तर त्या रिकॉन्जुगेशन रिॲक्शन्स आहेत. प्रोड्यूस ए केमिकल चेंज इन ड्रग मॉलिक्यूल. ते काय करतात तर ड्रग मॉलिक्यूलमध्ये केमिकल चेंजेस प्रोड्यूस करतात. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या रिॲक्शन्स येतात तर फर्स्ट इज अ रिडक्शन होऊ शकतं, हायड्रोलिसिस, सेकंड इज हायड्रोलिसिस अँड थर्ड इज ऑक्सिडेशन होऊ शकतं. एन्झाईम्स आर लोकलाइज मेनली इन द मायक्रोझोमल फ्रॅक्शन ऑफ लिव्हर सेल्स. मग एन्झाईम्स कुठे लोकलाइज होतात तर मेनली इन मायक्रोझोमल फ्रॅक्शन ऑफ लिव्हर सेलचं जे पण मायक्रोझोमल फ्रॅक्शन असतो तिथे. इट इज नॉन सिंथेटिक अँड प्रोड्यूस मोर वॉटर सोल्युबल अँड लेस ॲक्टिव्ह मेटाबोलाइट्स. दीज आर दी नॉन सिंथेटिक. या नॉन सिंथेटिक असतात अँड प्रोड्यूसेस मोर वॉटर सोल्युबल. जास्त वॉटर सोल्युबल असतात जास्त प्रमाणात अँड लेस ॲक्टिव्ह मेटाबोलाइट्स. कमी प्रमाणात ॲक्टिव्ह मेटाबोलाइट्स असतात त्याच्यामध्ये. नेक्स्ट इज फेज सेकंड, दीज कॉन्जुगेशन रिॲक्शन. ओके, फर्स्ट ज्या होत्या त्या रिकॉन्जुगेशन होत्या, सेकंड फेजमधल्या आहेत त्या कॉन्जुगेशन रिॲक्शन्स आहेत. इन्व्हॉल्व्स द कपलिंग ऑफ ड्रग. याच्यामध्ये काय होतं ड्रगचं कपलिंग होतं ऑर इट्स मेटाबोलाइट्स दॅट आर फॉर्म इन फेज 1 रिॲक्शन टू अनदर फॉर्म. तर पहिल्या रिॲक्शनमध्ये जे फॉर्म झालं त्याचंच काय होतं दुसऱ्या अनदर फॉर्ममध्ये काय होतं तर मेटाबोलाइज होतात ते एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये. मग याच्यामध्ये पण 3 रिॲक्शन्स असतात. त्याच्यामध्ये फर्स्ट इट इन्क्लूड्स ग्लुकोरोनायडेशन, सल्फायशन अँड ॲसिटायलेशन. फर्स्ट इज अ ग्लुकोरोनायडेशन, सल्फाशन अँड ॲसायलेशन. अशा 3 रिॲक्शन्स याच्यामध्ये पण होतात. कॉन्जुगेशन प्रोडक्ट्स आर मोर वॉटर सोल्युबल अँड कॅन बी इलिमिनेटेड इन बाईल. तर हे कॉन्जुगेटेड जे पण प्रोडक्ट असतात ते पण मोर सोल्युबल असतात अँड दीज आर एलिमिनेटेड इन बाईल. तर ते कुठे एलिमिनेट होतात तर बाईलमध्ये एलिमिनेट होतात. सो थँक्यू.